नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल्ल केदारे। उल्हासनगर आणि आसपासच्या शहरांमध्ये अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांचा हायदोस दिवसेंदिवस वाढत असताना त्रिवेणी नगर मधील घटना ही धक्कादायक होती। एक महिन्यापूर्वी अंकुश थोरात आणि त्याच्या परिवारावर श्याम बनकर नावाच्या एका अंमली पदार्थ विकणाऱ्याने आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता। त्या गोष्टीला आज एक महिना उलटलाय, तरीही हे हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात अद्यापही सापडलेले नाही आहेत। त्यामुळे कायद्याने वागा लोक चळवळ ही त्यांच्या पाठीशी उभी होती। परंतु एक महिन्यानंतर जरी असे तीनपाट हल्लेखोर जर पोलिसांना सापडत नसतील तर आपण अंकुश थोरात या परिवाराला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला देऊन चूक केली की काय अशी भावना निर्माण होऊन कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज असरोणकर यांनी त्या कुटुंबाची माफी मागण्याचा निर्णय घेतलाय। का हातात झालं आणि का तुम्हाला माफी मागावीशी वाटते या सगळ्या कुटुंबाची? मुळामध्ये कसं आहे की कायद्याने बघा लोक चळवळ चालवत असताना आपला संपूर्ण विश्वास हा कायद्यावर आहे। आपण संविधानिक मार्गाने चालणारे नागरिक आहोत। आपल्या हातात दंडुका आपण घेऊ शकत नाही, परंतु ज्यांच्या हातामध्ये कायद्याचा दंडुका आहे त्यांच्यावरती आपण आशेने डोळे लावून राहतो। आज या घटनेला तो हल्ला इतका भयानक होता की या हल्ल्यामध्ये यांच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचा जीव सुद्धा गेला असता। पोलीस सुरुवातीला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा अदखलपात्र गुन्हा दाखल करायच्या तयारीत होते। आमचा दबाव तिथे मी होतो म्हणून तो दखलपात्र गुन्हा झाला। 3 आरोपी होते, त्यातल्या एका आरोपीवरती गुन्हा दाखल झालेला आहे। अजून दुसऱ्या आरोपींना जे होते त्यांना त्यांची नावं आलीत की नाही आलेत मला माहित नाही। गाडी त्यांची जप्त करायला पाहिजे होती, ती गाडी जप्त केलेली नाहीये। तिघही आरोपी आजही ट्रिपल सीट चौबल सीट या शहरामध्ये फिरतात। आमच्याकडे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ आम्ही पोलिसांना दिलेत। सीसीटीव्ही मध्ये हे लोक आढळून आलेले आहेत अनेक ठिकाणी। ज्या एरियामध्ये हल्ला केला त्या एरियामधून ते बिंदास्त 3-3 4-4 सीट बसून बिंदास्तपणे आजही जातात। याचा अर्थ त्यांना कायद्याचं पोलिसांचं भय कुठे आहे असं चित्र मला दिसत नाही। मला असं वाटतं की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून की सरकार आणि पोलीस अशा प्रकारच्या गुन्हेगारांवरती, हे काय फार मोठे दिग्गज गुन्हेगार नाही आहेत, 17, 18, 19 वर्षांची तीनपाट पोरं आहेत, पण त्यांना सुद्धा जर कायद्याचं पोलिसांचं सरकारचं भय नसेल तर शेवटी नागरिकांनी करायचं काय हा प्रश्न माझ्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे। की सामान्य कुटुंब आहे, हे काय लढणारे लोक नाही आहेत, आपलं मोलमजुरी करून कष्ट करून जगणारे लोक आहेत। यांची तयारी नव्हती सुरुवातीच्या काळामध्ये, हे घाबरून खरं म्हणजे तक्रार करणार नव्हते। मी त्यांना सांगितलं की हे घटना वाढायला नको, यांची हिंमत वाढायला नको, त्यामुळे तक्रार केली पाहिजे। ते तक्रार केली, आज महिना होत आला, आरोपी पोलिसांना सापडत नाहीयेत आणि ते आमच्या एरियामधून वाकुले दाखवत फिरतायत। मला कुठेतरी मनामध्ये आलं मी चूक तर नाही केली, यांचा जीव आज धोक्यामध्ये तर नाही टाकला। कारण आरोपी जर एवढे बिंदास असेल, पोलिसांचा भय नसेल तर उद्या परत त्यांच्यावरती हल्ला करतील। आणि त्यामुळे कुठंतरी मला असं वाटलं की मी फॅमिलीला गोत्यात तर नाही आणलं आणि म्हणून त्यांची माफी मागण्याचा विचार माझ्याकडे आला। मी काल डीसीपींना फोन केला, ही गोष्ट सांगितली। म्हणजे आता तुमची डीसीपीशी चर्चा झाली, त्यात काय सकारात्मक परिणाम दिसून आलेत का? डीसीपींनी पोलीस काय करतायत ते त्यांनी सगळं सांगितलं। आता खरं माझा पण अनुभव आहे की विठ्ठलवाडीचे सिनियर जे आहेत अनिल पडवळ, ते स्वतः तिथे राऊंड मारतायत एरियामध्ये। क्राईमचे कोळी म्हणून PI आहेत, ते स्वतः राऊंड मारतायत, पोलीस येत आहेत, हे सगळं ठीक आहे। माझा मुद्दा काय आहे, यांच्या जीवाचा जो धोका आहे तो टळलेला नाही। आणि मला अपेक्षा अशी होती की या घटनेच्या निमित्ताने उल्हासनगरातल्या एकूणच गांजेडी, गांजा विकणारे, गांजा सेवक, त्यांचे अड्डे यांच्यावरती एक धडक कारवाई होईल, प्रतिबंधात्मक कारवाई होईल आणि एक दहशत बसेल पोलिसांची, अशा प्रकारची सगळी कारवाई होईल, ते अपेक्षित होती। तर तशी झालेली नाही आहे। डीसीपींनी जे काही सांगितलं ते त्यांच्या जागी ते बरोबर आहेत आणि त्यांनी काही चुकीची माहिती दिली नाही। परंतु त्याने जर त्या सगळ्या कारवाईने जर सर्वसामान्य नागरिकाला जर दिलासा मिळत नसेल तर त्याने आपलं समाधान झालं असं आपण कसं म्हणायचं? त्यांचा रिस्पॉन्स चांगला होता, त्यांनी खूप व्यवस्थितपणे ऐकून घेतलं, त्यांनी गोष्टी समजावून पण सांगितल्या। कायद्याने बघा लोक चळवळ जर एखादी मोहीम हातात घेत असेल तर त्या पोलीस सोबत असतील, तुम्ही पोलिसांच्या सोबत या, ते संपूर्णपणे सकारात्मक होते। परंतु या कुटुंबाचा जीवाचा धोका अजूनही टळलेला नाही असं माझी आजही भावना आहे। त्यामुळे आजही या कुटुंबाची माफी मागण्यावरती मी ठाम आहे। मुळात आपण कोणताही अनुचित प्रकार घडला तर सगळ्यात आधी पोलिसांकडे धाव घेतो, कोणीतरी हिंमत देऊन आपल्याला ते करायला भाग पाडतं। अंकुश थोरात माझ्यासोबत आहेत। थोरात साहेब, काय म्हणजे तुम्हाला काही निराशा आली का की आपण चूक केली पोलिसात तक्रार करून, किंवा माफी मागतायत राज असरोणकर, काय वाटतंय? नाही, पोलिसात तक्रार करायची, पण सरांनी मला सांगितल्यामुळं त्यांनी थोडंसं हिंमत दिली म्हणून मला हिंमत आली, आम्ही केलं ते। पण
निराशा एवढीच वाटते की अजूनही त्याचं काही हे झालं नाही. जसं टांगती तलवार असल्यासारखं हा जीव धोक्यात असल्यासारखं वाटतंय अजूनही. पण तरी असो, आहेत सर, त्यांनी अजिबात माफी मागावी नाही. कारण आज त्यांनी हिंमत दिली तर आम्ही हिंमतीने आज या लढ्याला सामोरं जाणार आहोत. उल्हासनगर परिमंडळामध्ये आपण या अनुषंगाने गेले 7-8 दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन जो आहे आपला 26 जूनचा, तो आपण इथे साजरा केलेला आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन अंमली पदार्थाचं सेवन आणि त्याचे दुष्परिणाम या अनुषंगाने आम्ही पोलीस विभागामार्फत जे आहे ते इथं संवाद मेळावे आयोजित केले होते. त्यानंतर आपण जे महत्त्वाचे जे अगोदरचे हिस्ट्री शीटर्स होते यांच्यावरतीही संबंधित त्यांचे वेअर अबाउट्स आणि हे त्यांचे ठाव ठिकाणी चेक करून त्यांच्यावरती प्रचलित कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जे मूळ स्पॉट होते त्यातले जे गुन्हेगार होते त्यांच्यावर तडीपारीची कारवाई आपण केलेली आहे. शिवाय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशी कुठलीही घटना जर आपल्या परिसरात घडत असेल तर आपला डायल 112 शिवाय आपला एक टोल फ्री नंबर जो आहे तो आम्ही लवकरच आज किंवा उद्या पब्लिश करणार आहोत. कुठली घटना जर आपल्या भागामध्ये घडत असेल तर त्या अनुषंगाने त्वरित त्यामध्ये व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून जरी सांगितलं तरी संबंधित माहिती देणाऱ्याचे नाव जे आहे ते गोपनीय ठेवणार आहोत. जनतेची विश्वासार्हता जर संपादन करायचं असेल तर पोलिसांनी या उल्हासनगर शहरातील समूळ गांजा विक्रेते असतील किंवा अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांचा नायनाट केला तरच कायदा आणि सुव्यवस्था यावरचा विश्वास लोकांचा कायम राहील.